तारीख विचारल्यावर तुम्ही काय लिहिता जी तुमची असेल ती 1982. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, तुम्ही जन्मतारीख म्हणून जी लिहिता ती तारीख तुमच्या कशाची तारीख आहे? बोला. जन्मतारीख कशाची तारीख आहे विचारलंय मी. हा प्रश्न इतका सोपा आहे. 15 ऑगस्ट किती तारखेला येतो? मला पण असं वाटतं ना, महाराज काहीतरी कठीणच विचारत असावा. जन्मतारीख म्हणजे जन्माला आलो ती तारीख, म्हणजे त्या तारखेच्या आधी आपण जन्माला आलेलो नाही, बरोबर आहे? आणि मग आईच्या उदरात 7व्या 8व्या महिन्यात ते बाळ आईला लाथा मारतं, ते जिवंत आहे का मेलेलं आहे? जिवंत. मग तुम्ही जन्मतारीख जी लिहिता ती जन्माला आल्याची तारीख की तुम्हाला लोकांनी बघितल्याची तारीख? विठाला. आता हा गोंधळ सरकारला तुमचा तुम्ही विचारा. विठाला, कारण ही जर आपली जन्मतारीख नाही तर मग जन्मतारीख लिहायची कोणती? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण आईच्या उदरात उत्पन्न केव्हा झालो धातयाही न कळे, तो क्षण ती वेळ ब्रह्मदेवाला सुद्धा समजत नाही. म्हणजे शरीर मिळण्याच्या आधी पण आपण आहोत, शरीर पडल्याच्या नंतरही आपण आहोत, शरीर पडल्यावर पण आपण राहणार आहोत. हे ज्याला माहीत झालं तो शरीराच्या पडण्याला घाबरेल का? नाही कळलं? शरीरावर आपला जीव आहे का नाही सांगा. नाही तो उगाच एवढी मेहनत का? हा 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 किती काळ आपला त्यात जातो, किती काळ जातो. केस विंचरण्यात किती लोक आम्हाला सांगतात, भजन करायला आम्हाला टाइमच नाही. मी म्हटलं, तू जर केस काळे करत असतील तर तुझ्याकडे टाइम आहे. विठ्ठल, बरं ते केस एवढे बेईमान असतात ना, तुम्ही पुढचे काळे केले का मागून येताना फुटीर संघटनाच येते ती. मला म्हणायचं काय तात्पर्य? आणि शरीराचा विचार करताना याला आपण फार जीव लावतो, पण त्याला जीव लावताना हे ध्यानात घ्या, हे भाड्याने आणलेलं आहे. देह तो पाचाचा आणिला उसना, शेकी ज्याचा त्याला देना असे. हे आपलं नाही. बरे हे चांगलं आहे म्हणून त्याच्यावर जीव पण येतो की नाही? तारुण्यामध्ये अगदी सफरचंदासारखे गुलाबी खोबरे, गाल, डोळे, केस, वा 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 किती छान वाटतो तो देह. पण भगवान म्हणतात, मरता वेळेला तरी याने आसक्ती काढली पाहिजे ना. म्हणून मरणाच्या जवळ गेल्यावर देव देहाला थोडा डॅमेज करतो. आणि डॅमेज वस्तूला मूळ रेट मिळतो का? बाजारातला तो डिफेक्टिव्ह सेल. विठ्ठला,